पिंपरी चिंचवडमध्ये काँग्रेस आज अशा टप्प्यावर उभी आहे जिथे प्रश्न फक्त निवडणूक जिंकण्याचा नाही तर अस्तित्व टिकवण्याचा आहे. एकेकाळी महापालिकेवर सत्ता गाजवणारा पक्ष आज महापालिकेत एकही नगरसेवक निवडून आणू शकत नाही. शहराध्यक्षपद 5 महिने रिक्त राहतं. कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम दिसतो आणि शहरातील राजकारण भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या भोवती फिरताना दिसतं. अशा वेळी काँग्रेसने नरेंद्र बनसोडे यांच्या रूपाने नव्या नेतृत्वावर मोठा विश्वास दाखवला आहे. पण हा फक्त एका पदाचा विषय नाही. खरा प्रश्न हा आहे, काँग्रेस पुन्हा उभी राहू शकते का? नमस्कार, मी विवेक इनामदार. तुम्ही पाहत आहात माय PCMC. आज आपण सविस्तर चर्चा करणार आहोत पिंपरी चिंचवड शहर जिल्हा काँग्रेस समितीच्या अध्यक्षपदी नियुक्त झालेले नरेंद्र बनसोडे, त्यांची राजकीय पार्श्वभूमी, काँग्रेसची सध्याची अवस्था आणि आगामी काळात बनसोडे यांच्यासमोर असलेली मोठी आव्हानं. पिंपरी चिंचवडमध्ये काँग्रेसचा इतिहास मोठा आहे. कामगारांचं शहर, MIDC, झोपडपट्ट्या, मध्यमवर्गीय वस्त्या या सगळ्या भागांमध्ये काँग्रेसचा मजबूत प्रभाव होता. एक काळ असा होता की पिंपरी चिंचवड महापालिकेवर काँग्रेसची सत्ता होती. मोठमोठे नेते शहरात काँग्रेसकडून उभे राहिले. पण गेल्या काही वर्षात चित्र झपाट्याने बदललं. भाजपने संघटनात्मक ताकद वाढवली, राष्ट्रवादी काँग्रेसने स्थानिक नेतृत्व मजबूत केलं आणि काँग्रेसमध्ये गटबाजी, निष्क्रियता आणि नेतृत्वाचा अभाव वाढत गेला. परिणाम काय झाला? नुकत्याच झालेल्या महापालिका निवडणुकीत काँग्रेसला एकही जागा जिंकता आली नाही. ही काँग्रेससाठी अत्यंत धक्कादायक बाब मानली जाते. कैलास कदम यांनी ऐन निवडणुकीच्या तोंडावर शहराध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर तब्बल 5 महिने शहराध्यक्षपद रिक्त राहिलं. राजकीय पक्षात नेतृत्व रिक्त असणं म्हणजे संघटना दिशाहीन होणं. कोण कार्यकर्त्यांना एकत्र आणणार? कोण आंदोलनाची दिशा ठरवणार? कोण उमेदवारांमध्ये समन्वय करणार? हे प्रश्न निर्माण झाले. त्याचाच परिणाम काँग्रेसच्या निवडणूक कामगिरीवर झाला असं राजकीय विश्लेषकांचं मत आहे. आता सगळ्यांच्या मनात एकच प्रश्न आहे, नरेंद्र बनसोडे नेमके कोण आणि काँग्रेसने त्यांच्यावर विश्वास का दाखवला? नरेंद्र बनसोडे हे युवक काँग्रेसमधून पुढे आलेले संघटनात्मक कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात. ते अजमेरा मासुळकर कॉलनी परिसरातील रहिवासी आहेत. त्यांचा राजकीय प्रवास विद्यार्थी चळवळीपासून सुरू झाला. NSUI मधून त्यांनी कामाला सुरुवात केली. पश्चिम महाराष्ट्र NSUIचे सरचिटणीस म्हणून त्यांनी काम केलं. त्यानंतर युवक काँग्रेसच्या त्यांनी विविध जबाबदाऱ्या सांभाळल्या. महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस सचिव, मावळ लोकसभा युवक काँग्रेस अध्यक्ष आणि पिंपरी चिंचवड शहर युवक काँग्रेस अध्यक्ष अशी अनेक महत्त्वाची पदं त्यांनी भूषवली आहेत. म्हणजेच ते थेट संघटनात्मक कामातून पुढे आलेले नेते आहेत. नरेंद्र बनसोडे यांची ओळख ही मैदानात उतरणाऱ्या कार्यकर्त्याची आहे. त्यांनी अनेक मोहिमा राबवल्या. चलो पंचायत अभियानमध्ये महाराष्ट्रात अव्वल कामगिरी केल्याचा उल्लेख केला जातो. त्यांनी अल्पावधीत 10,000हून अधिक युवा शक्ती कार्ड नोंदणी केली. ही संख्या संघटनात्मक दृष्टिकोनातून महत्त्वाची मानली जाते. याशिवाय शहरभरात 80पेक्षा अधिक कॉर्नर सभा आयोजित करण्याचा अनुभव त्यांच्या नावावर आहे. राजकीय पक्ष फक्त सोशल मीडियावर चालत नाही, तर बूथ स्तरावर कार्यकर्ते उभे करावे लागतात. जनतेशी थेट संपर्क ठेवावा लागतो आणि काँग्रेसला सध्या नेमकं त्याच प्रकारचं नेतृत्व हवं आहे. आता प्रश्न असा आहे, नरेंद्र बनसोडे यांच्यासमोर खरं आव्हान काय? तर पहिलं आव्हान आहे कार्यकर्त्यांमध्ये विश्वास निर्माण करणं. कारण सततच्या पराभवामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांमधील आत्मविश्वास कमी झाला आहे. दुसरं आव्हान पक्षातील गटबाजी थांबवणं. स्थानिक पातळीवर काँग्रेसमध्ये अनेक गट आहेत. जुने नेते, नवे चेहरे, वेगवेगळ्या निष्ठा, त्यामुळे संघटना मात्र कमकुवत झाली. तिसरं आव्हान शहरात काँग्रेसची व्हिजिबिलिटी वाढवणं म्हणजे दृश्यमानता वाढवणं. आज शहरात एखाद्या स्थानिक प्रश्नावर भाजप किंवा राष्ट्रवादी लगेच मैदानात उतरते, पण काँग्रेसची उपस्थिती फारशी दिसत नाही. ही परिस्थिती बदलावी लागणार आहे. जर काँग्रेसला पुन्हा उभं राहायचं असेल तर केवळ पत्रकं काढणं किंवा पत्रकार परिषदा घेऊन चालणार नाही.
तर रस्त्यावर उतरावं लागेल. पिंपरी चिंचवडमध्ये अनेक प्रश्न आहेत. वाहतूक कोंडी, पाणी प्रश्न, अनधिकृत बांधकामं, महागाई, कामगारांचे प्रश्न, MIDCतील रोजगार, झोपडपट्टी पुनर्वसन, महिलांच्या सुरक्षेचे मुद्दे, या सगळ्या विषयांवर काँग्रेसला सातत्याने भूमिका घ्यावी लागेल. पिंपरी चिंचवडमध्ये दलित, कामगार आणि मध्यमवर्गीय मतदार निर्णायक मानले जातात. एक काळ असा होता की हा मतदार काँग्रेसबरोबर होता, पण कालांतराने हा मतदार विविध पक्षांकडे गेला. आता तो पुन्हा काँग्रेसकडे वळवणं हे मोठं आव्हान असणार आहे. विशेषतः बनसोडे यांची सामाजिक आणि संघटनात्मक पार्श्वभूमी लक्षात घेता काँग्रेसने सामाजिक समीकरण डोळ्यापुढे ठेवून ही नियुक्ती केली असल्याचं बोललं जातं. राजकीय विश्लेषकांच्या मते काँग्रेस आता नव्या पिढीला पुढे आणण्याचा प्रयत्न करत आहे. म्हणूनच बनसोडे यांच्यासारख्या युवक नेतृत्वाला संधी दिली गेली. पण फक्त तरुण चेहरा दिल्याने पक्ष उभा राहत नाही. त्यासाठी सातत्य, संयम, मैदानात उपस्थिती, आक्रमक भूमिका आणि संघटनात्मक बांधणी आवश्यक असते. आता पुढचे काही महिने नरेंद्र बनसोडे यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असतील. कारण लोक फक्त नियुक्ती पाहत नाहीत तर कामगिरी पाहतात. ते शहरात काँग्रेसची नव्याने उभारणी करू शकतात का? नवे चेहरे तयार करू शकतात का? कार्यकर्त्यांमध्ये ऊर्जा निर्माण करू शकतात का? आणि सर्वात महत्त्वाचं, काँग्रेस अजूनही जिवंत आहे हा संदेश जनतेपर्यंत पोहोचू शकतात का? यावरच त्यांचं राजकीय भवितव्य ठरणार आहे. तर मित्रांनो, पिंपरी चिंचवड काँग्रेसच्या अध्यक्षपदी नरेंद्र बनसोडे यांची नियुक्ती हा काही फक्त संघटनात्मक बदल नाही, तर काँग्रेसच्या पुनरुज्जीवनाची मोठी चाचणी आहे. एकीकडे शून्यावर असलेला पक्ष, दुसरीकडे नव्या पिढीचं नेतृत्व आणि मध्ये उभं असलेलं मोठं राजकीय आव्हान. आता पाहणं महत्त्वाचं ठरेल, नरेंद्र बनसोडे काँग्रेसला नवसंजीवनी देतात की पिंपरी चिंचवडमध्ये काँग्रेस आणखी मागे जाते? तुम्हाला काय वाटतं? नरेंद्र बनसोडे काँग्रेसमध्ये बदल घडवू शकतील का? तुमचं मत कॉमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि MyPCMC चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. मी विवेक इनामदार. पुन्हा भेटू नव्या विश्लेषणासह. धन्यवाद.